नमस्कार. आमच्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आज आपला विषय थोडा वेगळा आहे. म्हणजे काय तर समाजामध्ये काही गोष्टींचं चर्चा जी आहे ती आहे रे आणि नाही रे अशा प्रकारचे दोन वर्ग चर्चा करत असतात. मग ज्या लोकांच्या मनामध्ये द्वंद्व आहे, काही लोक कन्फर्म असतात, एखादी गोष्ट करायची का नाही याबद्दल कन्फर्म आहे. काही लोक ती करायची म्हणजे करायची, काही लोक नाही म्हणजे नाही, आणि काही लोक द्विधा मनस्थितीमध्ये असतात, करू की नको. मग अशा वेळी त्यांच्यापुढं काही प्रश्न येतात की आता कोणाला विचारू. मग नेमकं यासाठी पंचांग किंवा ज्योतिषी या लोकांना पकडतात आणि मग त्यांना विचारतात मी काय करू. मग या प्रश्नाचं उत्तर तो द्यायला बांधील आहे, कारण त्याला या पंचांगामध्ये ह्या गोष्टी दिलेल्या असतात आणि त्याने त्या वाचून सांगणं हे कर्मप्राप्त आहे. असाच प्रसंग येतो. मग काही वेळेला ते सगळं विचारल्यानंतर त्यांचा प्रश्न उलटा असतो, हे केलंच पाहिजे काय. अरे मग तू विचारलं म्हटल्यावर मी सांगितलं म्हटल्यावर केलंच पाहिजे काय हा प्रश्न तुझा नाही आहे. हा तुला पटलं तर कर, नाही तर नाही, अशा स्वरूपाचा प्रश्न असेल. मग हा प्रश्न कोणता तर बघा, काही वेळेला एखाद्या वर्षामध्ये 4-5 ग्रहणं होतात, काही वेळेला एकही ग्रहण होत नाही. नेमकं ज्या घरामध्ये कोणाचा तरी इंटरेस्ट काय असेल की एखादी स्त्री गरोदर आहे, तिला दिवस गेलेले आहेत, तर त्या घरातले त्या मुलीचा नवरा, सासरा, सासू, नणंद ह्या सगळ्या लोकांना कुतूहल असतं आणि मग ते लगेच विचारतात अमक्या दिवशी ग्रहण आहे, गुरुजी काय करायला पाहिजे, काय पाळायला पाहिजे, कधीपासून कधीपर्यंत पाळायला पाहिजे. वेगवेगळ्या पंचांगामध्ये वेगवेगळे ग्रहण दिलेले असतात, म्हणजे वेगवेगळी मतं दिलेली असतात, मतमतांतरं वेगळी असतात. मग ह्या सर्व मतमतांतरांचा आपण वेगळा परामर्श घेऊ का नको, तर आपण काय करायचं हा प्रश्न आहे. म्हणजे पेपरमध्ये आलेलं वेगळं असतं, आपण नाही बघितलं तरी ते दिसत असतं टी व्हीवर, मग बघायचं का नाही. तर यामध्ये जी व्यक्ती त्याला बळी पडते तिचं मात्र दमन होतं. एक जण म्हणतो बघा, एक जण म्हणतो नको, एक जण म्हणतो खाऊ नको, एक जण म्हणतो खा. काही पंचांगांमधून तर याला मलमूत्र विसर्जन वर्ज्य असा शब्द वापरलेला आहे. म्हणजे काय तर लघवीला संडासला जायचं नाही. माणसाच्या स्वभावाचं फार मोठं वैशिष्ट्य, जी गोष्ट नको म्हणतो तीच गोष्ट त्याला त्रास देते. नको म्हणलं की ती त्रास देते. आता 1 तास गाडीतून उतरायचं नाही आपल्याला असं म्हणलं की त्या मुलांना लघवी यायला सुरुवात झाली. माणसाच्या मनाचं वैशिष्ट्य आहे, ज्यावर बंधने येतात ती गोष्ट आतून उफाळून त्रास द्यायला सुरुवात होते. मग नेमकं बघायचं नाही म्हणलं की ह्यांना त्रास व्हायला सुरुवात. मग यासाठी तो निर्णय तुम्ही स्वतः घ्यावा, म्हणून केवळ यासाठी आपण हे व्हिडिओ बनवत आहोत. प्रश्न असा आहे की आपल्याला हे काय आहे एकदा समजलं किंवा आपण यापासून बोध काय घ्यायचा हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. म्हणून आजचा प्रश्नच आमचा असा आहे, ग्रहण पाहावे का नकोच. पाहावे का नको हा तुम्ही ठरवायचा आहे. फक्त ते काय आहे एकदा समजलं की मग पाहायचं का नाही याचं उत्तर तुम्ही स्वतः तुमच्या मनाला देऊ शकता आणि मग तुमचं शरीर त्याप्रमाणे निर्णय घेतं. बघूया आपण ग्रहण म्हणजे काय. मुळात ग्रहणाचे 2 प्रकार पडतात. एक प्रकार आहे सूर्यग्रहण आणि दुसरा प्रकार आहे चंद्रग्रहण. हा जो सूर्यग्रहण प्रकार आहे याच्यामध्ये परत 4 वेगवेगळे प्रकार दिलेले आहेत. म्हणजे काय, पहिला आहे खग्रास, दुसरा आहे खंडग्रास. हे सूर्यग्रहण, खग्रास सूर्यग्रहण, खंडग्रास सूर्यग्रहण, कंकणाकृती सूर्यग्रहण आणि छायाकल्प सूर्यग्रहण असे सूर्यग्रहणाचे एकूण 4 प्रकार पडतात. आणि दुसरा प्रकार आहे चंद्रग्रहण, मग पूर्ण चंद्रग्रहण, ज्याला आंशिक चंद्रग्रहण असा दुसरा प्रकार, आणि तिसरा प्रकार मांद्य चंद्रग्रहण, असे 3 प्रकार पडतात. आता हे कधी कुठली ग्रहणं होतील याचा हेतू आपल्याशी नाही. काही गोष्टी ह्या पेपरमध्ये दिलेल्या असतात, काही गोष्टी पंचांगात छापलेल्या असतात, काही गोष्टी अगोदर 2 दिवस पेपरला येतात आणि मग आपल्या घरात त्याची चर्चा आणि चळवळ सुरू होते की काय करायचं, पाळायचं का नाही. आता ह्या गोष्टी जोपर्यंत त्यातलं ज्ञान समजत नाही तोपर्यंत आपण त्या गोष्टी पाळायचं का नाही याबद्दल 2 मतांमध्ये अडकून असतो. आता आपण विचार करूया की नेमकी ही ग्रहणं काय आहेत. ग्रहण म्हणजे काय.
मग लक्षात येईल की आपल्याला आपण त्याबद्दल निर्णय घ्यायला सक्षम आहोत का नाहीत. बघू, पहिलं लक्षात घ्या की आपण ज्या पृथ्वीवर राहतो ती सतत 24 तास फिरते आहे. तिचा वेग दर ताशी 27.8 किलोमीटर, दर सेकंदाला 27.8 किलोमीटर इतक्या वेगानं ती फिरते आहे आणि आपण तिच्यावर आहोत. आता प्रश्न असा आहे की जर पृथ्वी फिरते तर तिच्या भोवती चंद्र फिरतो या पद्धतीनं गोल, आणि पृथ्वी ह्या सूर्याभोवती अशी गोल फिरते आहे. कधीही यांनी सुट्टी घेतलेली नाही, आपल्याला ह्याची सगळी माहिती आहे. पण काही वेळेला काय होतंय बघा, इथं असं लक्षात येईल की सूर्य स्थिर आहे आणि सूर्याच्या समोर पृथ्वी दिसते, ती पृथ्वी अशी फिरते आहे असं माना. तर तिच्या भोवतीचा चंद्र असा फिरतो आहे. म्हणजे हा सूर्य आणि पृथ्वी ह्यांच्यामध्ये चंद्र दोन प्रकारे येऊ शकतो. एक म्हणजे सूर्य आणि पृथ्वी यांच्या बरोबरमध्ये सेंटरला येऊन बसला, म्हणजे चंद्र, सूर्य आणि पृथ्वी एका रेषेत येतात, असं असलं की त्याला आपण सूर्यग्रहण असं म्हणतो. आणि दुसरा प्रकार म्हणजे काय, सूर्य आणि पृथ्वी यांच्या समोर चंद्र आला. आता जेव्हा तो मध्ये येतो तेव्हा सूर्यग्रहण होतं आणि हा चंद्र पृथ्वीच्या त्या बाजूला जातो, असं असणं तेव्हा त्याला चंद्रग्रहण असं म्हणतात. मग आता ह्या ग्रहणांचा आपण अभ्यास करूया. म्हणजे काय, जे ह्याबद्दल अभ्यास करणारे आहेत, त्याबद्दल काही अभ्यास करून निष्कर्ष काढणारे शास्त्रज्ञ आहेत, ज्यांना यातलं कळतं, अंश कला अमकं तमकं, त्यांनी त्याचा अभ्यास जरूर करावा. त्यांना बघायचं का नाही त्यांचा प्रश्न आहे. त्यांनी, मला असं वाटतं की आपल्याकडं समजा ते दुपारी 2ला लागणार असेल तर जिथून ते दिसतं तिथं जाऊन थांबून त्या अगोदर तासभर कॅमेरा लावून सगळं रेकॉर्ड करून ते संपेपर्यंत थांबून सगळा आनंद घेऊन त्याचा अभ्यास करणारे आनंद लोक आहेत. ह्या सगळ्या लोकांनी त्याचा आनंद घ्यावा, अभ्यास करावा, त्याचे रिझल्ट्स काढावेत, आम्हाला त्याबद्दल काही म्हणणं नाही. पण सर्वसामान्य लोकांना ज्या हे कळत नाही त्यांनी काय करावं, तर त्यांनी हे समजून घ्यावं. सूर्यग्रहण याचा अर्थ असा की सूर्य आणि पृथ्वी याच्यामध्ये चंद्र येतो. मग सूर्याचे किरण या बाजूला पृथ्वीवर पडत असतात आपल्याकडे. मग जर मध्ये चंद्र आला तर जेवढ्या भागात चंद्र आला, म्हणजे आता इथून एवढी लांबी असेल सूर्यकिरणांची, तर ती कमी 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 होत जाऊन इथे येणार, आणि जेवढा चंद्र आहे तिथून ते अजून कमी कमी होत जाऊन पृथ्वीवर इथून इथपर्यंतचा भाग आहे तेवढ्या भागामध्ये चंद्राची सावली पडते आणि तिथल्या भागामध्ये तेवढा उजेड कमी पडतो. याचा अर्थ असा की जेवढ्या भागामध्ये ती सावली पडेल तेवढ्या भागामध्ये चंद्राची सावली पडल्यामुळे उजेड कमी होतो. दिसत नाही असं नाही, उजेड थोडा कमी होतो. म्हणजे 100चा बल आहे तिथं 40चा बल लावल्यावर उजेड कसा पडेल, तेवढा उजेड कमी होतो. आणि तेवढ्या भागामध्ये जर उजेड कमी झाला तर पृथ्वीच्या संपूर्ण भागामध्ये सूर्याची पूर्ण प्रखर तेज आहेतच किरण आपल्याकडे. मग तेवढ्या भागामध्ये हे सूर्यग्रहण दिसतं, ह्याला आपण म्हणतो सूर्यग्रहण. मग आता बाकीच्या भागात ते पाळायचं का, काही संबंध आहे का, काही संबंध नाही. मग आता जेवढ्या भागातून दिसतं त्याचे परत 4 प्रकार. एक खग्रास, म्हणजे जिथून आपल्याला पूर्ण हा चंद्र आहे आणि हा सूर्य आहे, तर ह्या सूर्याच्या एका टोकापासून आपण पृथ्वीवरून बघितलं तर आपल्याला चंद्र आडवा आल्यावर हा पूर्ण सूर्य झाकलेला आहे असं दिसतं. काही जागीहून तो खंडग्रास, म्हणजे थोडा झाकला आणि थोडा दिसतोय असा प्रकार दिसतो. काही जागेतून कंकणाकृती, याचा अर्थ असा की चंद्र आणि सूर्य याच्यामध्ये चंद्राच्या आकारापेक्षा सूर्य जरा मोठा दिसतो, त्यामुळं कडन एखादी ट्यूब लावली का काय असं वाटावं, तेवढाच उजेड दिसतो. बाकीचा सगळा जो आहे तो अंधार दिसेल आपल्याला. अंधार म्हणजे तो दिसत नाही आहे. पृथ्वीवरून आपण चंद्र बघतोय लक्षात घ्या. आणि छायाकल्प म्हणजे थोडासा, आता एखाद्या टोकावरून असेल तर त्याला एवढाच तुकडा दिसेल फक्त, बाकीचं दिसणार नाही. अशा प्रकारे 4 भाग येतात. आता नेहमी हे बघावं का नाही याबद्दल शास्त्र काय सांगेल, ते गरोदर स्त्रियांनी पाहू नये, आजारी वृद्ध आबाल यांनी पाहू नये, अमकं तमकं. त्याला कारणं काय माहीत नाहीत. बघायचं का नाही हा प्रश्न आहे. पण एक गोष्ट निश्चितपणे खरी आहे, ती म्हणजे काय, आपण संध्याकाळी 7, 7:30, 8 वाजता, 10 वाजता आपण स्वतः गाडी चालवतो आहे किंवा रस्त्यानं चालतो आहे आणि एखादी समोर गाडी आली आपल्या,
मग ते 2 व्हीलर 4 व्हीलर आणि तिचा नुसता दिवा आहे, त्याचा प्रखर आपल्या डोळ्यावर किरणं पडली तरीसुद्धा आपल्याला पुढचं काही दिसत नाही. पुढचं काही दिसत नाही. म्हणजे साध्या गाडीचा लाईट देखील आपल्या डोळ्याला सहन होत नाही. ही वस्तुस्थिती आहे एक. दुसरं असं की डोळे इतके नाजूक होत चाललेत, डोळे इतके नाजूक होत चालले. ज्यांचं वय आज 40 ते 50 आहे त्यांनी कल्पना करा, ते जेव्हा इयत्ता 5वीच्या वर्गात होते तेव्हाची तुलना करा. कोणत्याही शाळेत कुठेही असा तुमच्या 5वीच्या वर्गात किमान शिक्षक आणि मुख्याध्यापक ह्यांच्याशिवाय कुणालाही चष्मा नव्हता. त्याचं नावच आहे 40. 40 वय झाल्याशिवाय डोळ्याला त्रास होत नसे, त्यामुळे 40 म्हणतात त्याला. पण आता काय झालं, आता आपले डोळे, आपलं खाणं, त्यावरून आपल्याला मिळणारे व्हिटॅमिन्स, हे सगळं जे आहे ते नाजूक नाजूक होत चाललं. आणि आता 5वीच्या वर्गामध्ये एकाही मुलाला चष्मा अपवादात्मक एखाद्या मुलाला असायचा. जन्मतः डोळ्याचा काहीतरी त्रास असेल तर अपवादात्मक. 50 मुलाच्या वर्गामध्ये एखाद दुसऱ्या मुलाला चष्मा असायचा. आता निम्म्या वर्गाला चष्मे आहेत, निम्म्या वर्गाला. माझ्या माहितीप्रमाणे पहिलीच्या वर्गातल्या मुलांना सुद्धा जर आपण गेलो कुठे तर 4-5 मुलं तर त्या 50मध्ये असे की ज्यांना चष्मे आहेत. याचा अर्थ आत्ता आपण नाजूक होत चाललो आहे, आपल्या डोळ्याच्या व्याधी वाढत आहेत. त्यासाठी आपण हे उघड्या डोळ्यानं सूर्य बघणं टाळावं. काहीही होत नाही आणि आपल्याला काही कळत नाही. आणि आपण अभ्यास करतो, बघतो, काय करतो अभ्यास, काय कळतं आपल्याला त्यातलं, काहीही कळत नाही. बघितलं तर काय अभ्यास करणार आहे, काय ॲनालिसिस करणार आहे, काय टिपणं काढणार आहे, काय अंदाज पट्टी घेऊन मोजणार आहे, का फुटपट्टीनं मोजणार आहे, काय करणार आहे. वेड्यासारखं विरोधाला विरोध करायचं म्हणून बघू नये. आपल्या डोळ्याची काळजी आपण घेतली पाहिजे. त्यामुळं आपले डोळे नाजूक होत चालले आहेत, आपण ते बघू नये. सगळ्यात महत्त्वाचं आपल्या आरोग्यासाठी. दुसरं असं की आपण जर समजा बघितलंच आणि डोळ्याला इजा झालीच तर आज डॉक्टर परवडण्यासारखे आहेत, डॉक्टरांच्या तपासण्या परवडण्यासारख्या आहेत, डॉक्टरांची फी परवडण्यासारखी आहे, औषधं परवडण्यासारखी आहेत, नाही, काहीच परवडण्यासारखं नाही. मग साधा गाडीचा लाईट आपल्यावर त्रास देतो. आत्ता त्या गणेशोत्सवामध्ये जी छोटीशी निळ्या रंगाची वगैरे किंवा तांबड्या रंगाच्या लाईट्स फिरवतात, हा जो आहे त्याला लेसर असं म्हणतात, त्याच्यावर सुद्धा बंदी आलेली आहे. का तर त्यामुळं डोळ्याला व्याधी होतात हे सिद्ध झालेलं आहे. लोकांच्या डोळ्यावर त्याचे परिणाम झालेले आहेत आणि त्यामुळं डोळ्यांच्या व्याधी ज्या आहेत ना त्या त्यांना त्रास देऊ लागलेल्या आहेत. मग मला सांगा, साधा लेसर, साधा गाडीचा दिवा हे आपल्याला त्रास देतो. मग एवढ्या मोठ्या सूर्याचं जर समजा आपण उघड्या डोळ्याने पाहिलं चंद्र बघायच्या नादामध्ये तर आपल्याला 100% त्याचा त्रास होण्याची शक्यता आहे. मग आपण ते टाळलेलं अधिक बरं. काहीही होत नाही, बरोबर. तो तुम्ही विचार करायचा नाही, मी बघणारच, 2 डोळे उघडे ठेवून अर्धा तास बघ, आमचं म्हणणं नाही. जसं हे तसंच चंद्रग्रहण आहे. चंद्रग्रहणामध्ये सुद्धा काय आहे तर हा सूर्य आणि पृथ्वी, आता ह्या पृथ्वीची सावली चंद्रावर पडते. आपण जेव्हा चंद्र दिसतो आपल्याला रात्री तेव्हा आपल्याला त्या चंद्रावरती एक डाग दिसतो. तो डाग म्हणजे सूर्यामुळे या पृथ्वीची सावली चंद्रावर पडलेली आहे आणि मग चंद्रावर आपल्याला तो डाग दिसतो. आपण जर बघितलं नीट तर तरीसुद्धा आपण पृथ्वीवर आणि आपलं लक्ष चंद्राकडे आहे, मध्ये सूर्य नाही. त्यामुळे हे उघड्या डोळ्यांनी समजा पाहिलं किंवा टी व्हीवर पाहिलं तर ह्याला धोका नाही, काहीही होत नाही आहे. 100% हे बघितलं तर काही होणार नाही. परंतु सूर्यग्रहण जर बघितलं तर निश्चितपणे तुमच्या डोळ्याला इजा होण्याची शक्यता जाणवते. त्यामुळं मग ते गरोदर स्त्री असो, लहान मुलगी असो, मोठी बाई असो, मोठा माणूस असो, आजोबा असो, कोणीच पाहू नये. काही गरज आहे का आपल्याला? नाही. आणि बरं, इतकं सगळं बघून त्याचा अभ्यास करून अशी काय फलितं आपण करणार आहोत की जी मानवाच्या हिताची होणार आहेत आणि आजपर्यंत कोणी काढलेली आमच्यासमोर आलेली नाहीच आहेत. मग कशाला व्याप करायचा आहे? म्हणून ग्रहण पाहावे का नको, पाहावे का नको, नको, काही गरज नाही. बरं, हे दिसतात आणि आपल्याला कळलं म्हणून कुठं तर पंचांगात दिलं असतं म्हणून आपण कळतं की हे ग्रहण आहे. बरं ठीक आहे, लक्षात घ्या, अशा खगोलीय घटना सतत चालू असतात, सतत चालू असतात. सूर्य, चंद्र, पृथ्वी, बुध, गुरु, शुक्र, शनी हे सगळे ग्रह ह्याच्याभोवती फिरत असतात. त्यावेळी चंद्र, पृथ्वी, गुरु हे एका रेषेत येऊ शकतील. चंद्र, पृथ्वी, सूर्य,
पृथ्वी, शुक्र किंवा बुध हे एका रेषेत येऊ शकतील. अशा हजारो खगोलीय घटना सततपणे चालू असतात. फक्त त्या आपल्याला दिलेल्या नसतात, त्यामुळे आपण बघत नाही. चंद्र हा आपल्या अगदी जवळचा असल्यामुळे आपल्याला पाहू शकतो उघड्या डोळ्यानं, म्हणून केवळ त्या दिल्या जातात. त्याचाही आपल्या उघड्या डोळ्यानं बघितलं तर काही परिणाम होत नाही. पण कोणत्याही प्रकारचं असलं ग्रहण हे कुठलंही पाहिलं तर आपल्याला काय होणार आहे हा विचार करू नका. उघड्या डोळ्यांनी चंद्राकडं, सूर्याकडं बघायचं टाळा. साध्या एखाद्या ट्यूबकडं किंवा प्रखर दिव्याकडं जरी आपण बघितलं तरी आपल्याला त्रास होतो. मग आपण आपल्या डोळ्याची काळजी घ्यायची का नाही हा तुमचा प्रश्न आहे. तुमच्या आयुष्यात तुमचे डोळे तुम्हाला हवेत का नको हे तुम्ही बघायचं. आणि ज्यांना फार मोठी मस्ती आहे, मी बघणारच, त्यांनी आपल्या डोळ्याची काळजी घ्यायची का नाही हा त्यांचा प्रश्न आहे. पण त्याने आपल्या डोळ्यावर आपलं प्रेम नसेल तर घरातून सकाळी एक दिवस उठल्यानंतर, आयुष्यात एक दिवस उठल्यानंतर सकाळी डोळे बांधावेत, उठल्या डोळे बांधावेत आणि रात्री झोपेपर्यंत डोळे उघडू नयेत. एक दिवस डोळे नसताना आपण कसं जगतो हे एक दिवस अनुभवावं आणि मग दुसऱ्या दिवशी आपलं वाक्य बघणारच हे बरोबर आहे का हे बघावं. ज्यांना डोळे नाहीत ना त्यांना विचारा. आपल्याला ते मोफत मिळाले एवढं सगळं चांगलं आहे, त्यामुळं आपलं त्याच्यावर प्रेम नसेल, मी बघणारच, मी लेसर लावणारच, आम्ही ते अमकं करणारच, अशा लोकांनी एक दिवस डोळे बंद करून 12 तास म्हणतो मी, सकाळी 6ला उठल्यानंतर तिथं रुमालाची पट्टी बांधून घ्यावी आणि संध्याकाळी झोपेपर्यंत ती काढू नये. एक दिवस तुम्ही असा फक्त जगून दाखवा, तुम्हाला कळेल की डोळ्याची किंमत काय. मस्ती करणं फार सोपं आहे, आयुष्याशी मस्ती करणं फार अवघड आहे. लोकांना छड्डू मारून सांगणं आम्ही बघतोच, आम्ही बघणारच, काय करणार आहे. त्यांनी एक दिवस आयुष्याचा डोळ्याचा व्यायाम करून बघावा, मग तुम्हाला कळेल की नाही, डोळ्यासारखं अतिशय सुंदर साधन आहे म्हणून आपण छान जगत आहोत. आपली सगळी व्यवस्था ही केवळ डोळ्यामुळे आहे. त्या डोळ्याची काळजी घेणं हे आपलं आद्य कर्तव्य ठरतं. म्हणून एक वेळ हृदयाची कमी घ्या पण डोळ्याची जास्त घ्या. म्हणून पाहावे का नाही हे ग्रहण, पाहावे का नकोच हा तुमचा प्रश्न आहे. मी तुम्हाला पाहू नका असं म्हटलं नाही. उघड्या डोळ्याने सूर्याकडं पाहणं टाळणं अत्यंत गरजेचं आहे. टाळाच. मग त्यासाठी ते आम्ही पाळू का, संडासला जाऊ का, खाऊ का नको, ते आम्ही ग्रहण बघायचंच नाही, मग घरात बसू का, वेद पाळू का, वेदानंतर आंघोळ करू का, ह्या गोष्टी ज्या आहेत ह्याचा आपल्या जगण्याशी काही संबंध नाही. तुम्ही खाल्लं काय, नाही खाल्लं काय, तुम्ही ते आंघोळ केली काय, नाही केली काय, घरातलं पाणी टाकून दिलं काय तुमच्या ग्रहणामुळं, मग पाणीच कशाला टाकून देतं अरे लिक्विड जे आहे ते बघा, तेल आहे, दूध आहे की नाही घरामध्ये, मग ते सगळं त्याच्यावरनं ग्रहण गेलं ते पण टाकून द्यायला पाहिजे, पैसे टाकून द्यायला पाहिजेत, कपडे टाकून द्यायला पाहिजेत, सुटे गिराण दे दान, मग त्यांना दान द्यायला पाहिजे. काय तर खरं तर आपण भरपूर दान देऊ शकतो, घराच्या घरं दान देऊ शकतो, कपडे दान देऊ शकतो, पैसे पण आपण काय देत नाही. म्हणजे आपण ते करणं योग्य आहे का नाही हा तुमचा प्रश्न आहे. पण मला असं वाटतं की ह्या जगण्याशी आणि ह्या युतीशी आपलं हे जगणं, खाणं, पिणं ह्या गोष्टीशी काही संबंध नाही. आणि ह्या जर गोष्टी आपण विचारात घेतल्या तर ज्या काळी शास्त्र लिहिलं गेलं त्या काळी कदाचित यातल्या कुठल्याच गोष्टी आपल्याला कळत नव्हत्या. हे शास्त्र आपल्याला माहिती नव्हतं. म्हणजे बघा, शास्त्र लिहिलं कधी 1790च्या आसपास लिहिलं, त्याच्या अगोदर ते अस्तित्वात होतं पण मौखिक स्वरूपामध्ये होतं. मग 1700 शतकाच्या शेवटी लिहिलं गेलं तर त्या काळची आपली मानसिक स्थिती, आपला समज, विज्ञानानं लावलेले शोध, आपल्याला समजलेल्या खगोलीय घटना, ह्या घटना ज्या होत्या त्या जेवढ्या मर्यादित होत्या त्या घटनेमध्ये त्यांचं म्हणणं अगदी बरोबर होतं. पण आज त्या घटना बरोबर आहेत का नाही हा आपला वैयक्तिक प्रश्न आहे. त्यामुळे आपण आता तरी ह्या गोष्टीचा आपण अभ्यास करावा आणि त्या कराव्या का नाहीत हा विचार करावा. मला असं वाटतं की तुमच्या आयुष्यामध्ये तुमचे डोळे हे अतिशय महत्त्वाचे आहेत. त्याचा विचार करता ह्या सगळ्या गोष्टी योग्य का अयोग्य हे तुम्ही ठरवाव्यात. कदाचित काही ज्योतिषीसुद्धा पंचांगात दिलेलं आहे, तुम्ही ग्रहणाचे वेद पाळावेत, आंघोळ करावी, अमकं करावं, त्यात काय खाऊ नये, त्यात काय पिऊ नये, अमकं तमकं सगळं म्हणतील. परंतु ते सुद्धा काळाच्या ओघामध्ये आपण धर्मशास्त्रामध्ये योग्य का अयोग्य हे तपासणं आज आपली गरज आहे. विचार करा, प्रयत्न करा, पाळावे का नाही बघा. नाही तर ते ग्रहण राहिलं बाजूला आणि तुमच्या आरोग्याचं कुठंतरी डोळ्याच्या दुखण्याचं ग्रहण लागलं तर मरेपर्यंत ते ग्रहण सुटणार नाही. म्हणून प्रयत्न करा, विचार करा, बरोबर की चूक, आणि तुम्ही ह्या प्रश्नाचं उत्तर ठरवा. बरोबर आहे. आभारी आहोत.